तर 10वीचा निकाल लागला की सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न सुरू होते की आपण सायन्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं काय, कॉमर्स घ्यायचं काय. आणि बहुतांश मुलं आपलं जे करिअर निवडत असताना स्वतःच्या मनाने करिअर निवडत नाहीत काय, तर ते कुणाच्या ना कुणाच्या तरी इन्फ्लुएन्स मध्ये येऊन करिअर निवडतात आपलं. मित्रांनो, आज आपण तुम्ही सायन्स घ्या, आर्ट्स घ्या काय कॉमर्स घ्या किंवा कुठला डिप्लोमा कोर्स करा याबद्दल काय सांगणार नाही. तर मित्रांनो, आज आपण तुम्हाला सांगणार आहे जे तुमच्या डिसिजनवर इन्फ्लुएन्स करतात गोष्टी, त्या गोष्टींबद्दल फक्त तुम्हाला माहिती देणार आहे. तर ह्या गोष्टी कोण तुम्हाला सांगणार नाही. प्रत्येक जण तुम्हाला काय सांगणार, सायन्स घे मुला, सायन्स मध्ये एवढा स्कोप आहे, किंवा कॉमर्स कर किंवा आर्ट्स कर किंवा कुठला डिप्लोमा कोर्स करून पुढे जॉईन हो, ह्या गोष्टी कर. तर मी ह्या गोष्टीबद्दल जास्त तुम्हाला सांगणार नाही. फक्त एकच गोष्ट सांगणार आहे की तुमच्या डिसिजनवर, की तुम्हाला व्हायचं असतंय अमुक तमुक किंवा इंजिनियर व्हायचं आहे, तर त्या गोष्टीवर दुसऱ्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स पडतो, किंवा तुम्हाला कुठला डिप्लोमा कोर्स करायचा आहे तर त्या गोष्टीवर दुसऱ्या लोकांच्या विचारांचा किंवा अदर गोष्टींचा काय इफेक्ट पडतोय हे तुम्हाला सांग. तर आता कुठल्या कुठल्या गोष्टी इन्फ्लुएन्स करायला सांगतो तुम्हाला. एक तर आपलं मार्क्स आहेत, त्यानंतर येते आपलं मित्र येतात, त्याच्यानंतर आपली सोसायटी येते, आणि चौथी म्हणजे आपल्या घरचे. बघा, आपल्या घरचे पण येतात यात. मग नंतर आपण काय म्हणतोय, आपण एकदा इन्फ्लुएन्स झालो, एखादा कोर्स जॉईन केला, एखादी स्ट्रीम जॉईन केली, मग नंतर काय म्हणतोय, अरे आपल्याला हे करायचंच नव्हतं, मी उगाच केलं, हेचं ऐकलं तेचं ऐकलं, ह्या गोष्टी होत्यात. ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण ही व्हिडिओ बनवावा लागतो. तर मित्रांनो, ह्यातली पहिली इन्फ्लुएन्स करणारी गोष्ट म्हणजे कुठली, आपलं मार्क्स. तर आपल्या सोसायटीमध्ये आपण मोस्ट ऑफ लोक कशामध्ये येतो, मिडल क्लासमध्ये येते. आपल्या लोकांचा विचारसरणी कशी आहे, हा बाबा 90% पडलं, आपलं पोरग सायन्सला जाणार, आता मोठं होणार, टॉप करणार, अशा गोष्टी असतात. काय कमी मार्क पडलं 80-85, ठीक आहे, परत सायन्स मध्ये घ्यायचा प्रयत्न करूया, पुढे काहीतरी आपलं पोरग करत. 80च्या खाली आलं, ठीक आहे, आपलं कॉमर्स करूया, किंवा त्याच्या खाली आलं आर्ट्स करूया, किंवा एखादा डिप्लोमा कोर्स करूया. तर मित्रांनो, तुम्हाला ठरवायचं आहे, ठीक आहे, कमी मार्क पडलं, तर कमी मार्क पडले ही तुमची क्षमता ठरवू शकते काय. जर तुम्हाला कमी मार्क पडले एखाद्या विषयामध्ये, ठीक आहे, 10वी तर एक परीक्षा आहे तुमची, काय इथनं पुढे तुमचं करिअर खरं सुरुवात आहे. तर तुमचं त्या एका परीक्षेवर तुमचं पुढचं भविष्य ठरणार आहे काय, की पोरग्याला 90% पडलं म्हणून सायन्स करायचं आहे, की हे केलं कमी मार्क पडलं म्हणून आर्ट्स. तर हे आपल्याला पहिल्यांदा ठरवायला पाहिजे. त्याच्यामुळे मार्क्स हे, तर मित्रांनो, एखाद्या एक्झाम मध्ये मिळेलं मार्क तुमचं फ्युचर डिसाईड करणार आहे काय, की एवढं पडलं म्हणून या स्ट्रीमला जातो, एवढं कमी मार्क पडलं म्हणून या स्ट्रीमला जातो. ठीक आहे, कुणाकुणाच त्या एक्झामच्या दिवशी किंवा एक्झाम देताना आपली मेंटॅलिटी ठीक नसते, म्हणून एखाद्याला कमी मार्क पडतात, एखादा खरोखरच हुशार असतोय किंवा एखाद्याची खरोखरच अभ्यास करण्याची तयारी असते, पण त्या सिच्युएशनमुळे एखाद्याला खरोखरच कमी मार्क पडलेला असतात. कळलं काय बघा तुम्हाला. मग त्या गोष्टीमुळे तुम्ही डिसाईड करणार काय, ठीक आहे, आता मला 10वीमध्ये 80% पडले, मी सायन्स घेत नाही, दुसरा एखादा डिप्लोमा कोर्स करतो, किंवा मला पडल्यात बाबा, ठीक आहे, मी अभ्यास केला, मला पडल्यात चांगलं मार्क, मला पडल्यात 90च्या वरती, म्हणून मी सायन्स घेतो. असं नाही मित्रांनो. खरं तर मित्रांनो, आता दुसरा इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर कुठला आहे, आपलं मित्र. ठीक आहे, आता आपण मित्र 10वी पर्यंत आपल्या मित्रांसोबत सगळे शिक्षण केलं, आता इथलं पुढचं पण आपण मित्राला विचारतो, बाबा तू काय घेणार, तो म्हणतोय मी घेणार ही स्ट्रीम घेणार, मी डिप्लोमा कोर्स करणार आहे. ह्यो पण म्हणतोय मी पण डिप्लोमा कोर्स करणार आहे. अरे तुझं मार्क केवढं, त्याचं मार्क केवढं, त्याचा ऐकू केवढा, तुझा ऐकू केवढा. एखादा म्हणतो मी सायन्स घेणार, ह्यो पण म्हणतो हा मी पण सायन्स घेणार आहे. प्रत्येकाचा ऐकू लेवल असतो, वेगळा असतो. कसं आहे, तुम्ही 10वी पर्यंत शिकताय ते सगळ्यांसाठी कॉमन असते. 10वी नंतर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्ट्रीम असतात, प्रत्येकाचा वेगवेगळा, म्हणजे कुणीकडे जायचं. म्हणजे कसं आहे, आपल्या घरातली लोक कशी म्हणतात, ठीक आहे सायन्स घे, सायन्स घेतल्यावर सगळीकडे स्कोप आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी करू शकतोस तू. आर्ट्स घेतल्यावर मग तू थोड्या गोष्टीसाठी रिस्ट्रिक्टेड राहतोस. कळलं काय बघा. त्याच्यामुळे आपल्या घरच्यांचं कसं असते, ठीक आहे सायन्स करू दे, किती पडतील तेवढं पडतील मार्क, त्याच्या पुढचं बघूया. खरं आपल्याला काय करायचं आहे, आपलं मित्र काय करतोय, हा मित्र इकडे गेला, चला मित्रासोबत चला, मित्रांच्या कॉलेजला टाकले त्याच कॉलेजला ऍडमिशन टाकायचं काय. मग तुमच्या आयुष्याचं डायरेक्शन एका फ्रेंडशिपवर टिकणार आहे काय. तर आज तुमची झाली फ्रेंडशिप, उद्या कॉलेजमध्ये शेवटपर्यंत राहणार आहे काय, ठीक आहे राहील, पण त्याचं भविष्य वेगळं, तुमचं भविष्य वेगळं. तर मित्रांनो, आता तिसरा फॅक्टर आहे म्हणजे आपल्या आई वडिलांच्या एक्सपेक्टेशन. म्हणजे काय, आता आपलं पोरग, ठीक आहे आपण शिकलो नाही, आपल्या वेळेला एवढं साधनांची कमतरता होती, आता आपण शिकलो नाही, आता आपल्या पोरग्याला आपण चांगलं शिकवायचं, आपल्याकडे बऱ्यापैकी साधन आहेत, बऱ्यापैकी कॅपिटल आहे, आपल्या पोरग्याला ठीक आहे कमी मार्क पडलं तरी आपण जोडणा करून चांगल्या ह्याच्यात शिकवायचं. म्हणून आपल्या पोरग्याला त्याची कपॅसिटी किंवा त्याचा ऐक्यू नसताना किंवा त्याची आवड जरी नसताना उगाच शिकवतात, हा हायर एज्युकेशन द्यायचं, हायर एज्युकेशन द्यायचं. अरे आपल्या पाल्याची क्षमता केवढी आहे, त्याचा ऐक्यू केवढा आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही त्याचा इंटरेस्ट कुठल्या गोष्टीत आहे हे आपलं पालक विसरण्यात एकदा. त्याच्यामुळं आपल्या पाल्याला विचारा. म्हणजे आता 10वी नंतर असं नसते, तुम्ही 10वी पर्यंत आपल्या पाल्याशी संवाद करताय ते वेगळं काय, आणि 10वी नंतर पूर्ण त्याचं हार्मोनल चेंज होतात, पूर्ण हार्मोनल गोष्टी चेंज होत्यात, पूर्ण त्याचं वागणं चेंज होते किंवा त्याच्या इंटरेस्टच्या गोष्टी बदलतात. कारण मुलगा 10वी पर्यंत खूप असं विचार करतो की हा मी कॉलेजला गेल्यावर हे करणार ते करणार, आता मी काय अभ्यास जास्त करणार नाही, मी निवांत राहणार, माझी लाईफ जगणार. पण असं नसते.
तर आपापल्या पॅरेंट्सनी काय करायला पाहिजे, आता मुलगा मोठा झाला त्याच्याशी संवाद करायला पाहिजे. फक्त संवाद म्हणजे असं नाही, हा तुला सायन्सच घ्यायचा आहे, तुला कॉमर्सच घ्यायचं आहे, तुला आर्ट्स घ्यायचं आहे, याला संवाद म्हणत नाहीत. काय तुम्ही ते थोपताय त्याच्यावर, त्याला काय करायचंय, मला तुला काय करायचंय, तुला कॉमर्स करायचं आहे काय, त्याच्यात म्हणजे काय स्कोप आहे. तर कसं आहे, मुलाला आता माहित नसते, 10वी झाला येऊन मला पण माहित नव्हतं सायन्स काय असते, कॉमर्स काय असते, आर्ट्स काय असते, सायन्स मध्ये गेल्यावर पीसीएम काय असते, पीसीबी काय असते, पीसीएमबी काय असते, मला पण ह्या गोष्टी माहित नव्हत्या. का आमचं पप्पा काय म्हणलं, हा हे घे, हा घेतो की येते की मला. तर मला नंतर कळलं जेव्हा मी 11वी 12वी करायला लागलो, किंवा त्याच्या पुढचं जसं मी आता ग्रॅज्युएशनला आहे, तर आता मला सगळ्या गोष्टी कळत. हा त्या स्ट्रीम मध्ये गेल्यावर मला ह्या गोष्टी करायच्या, त्या स्ट्रीम मधनं गेल्यावर मला ह्या गोष्टी करायच्या, ते मला आता कळते. एखादा 10वी पास आउट झालाय त्या विद्यार्थ्याला ह्या गोष्टी समजत नाहीत. त्याच्यामुळे एखादा मुलगा म्हणत असेल ठीक आहे मला कॉमर्स करायचं, तर त्याला तुम्ही पटवून सांगा की कॉमर्स केल्यानंतर ह्या गोष्टी तू पुढे जाऊ शकतोस, या स्पर्धा परीक्षेत आहेत, किंवा या दुसरे तू कुठलं बिझनेस करू शकतोस, किंवा दुसऱ्या गोष्टी ऑपॉर्च्युनिटी तुला येऊ शकतात. आर्ट्स केल्यावर काय येऊ शकत ऑपॉर्च्युनिटी, तुला कुठेपर्यंत रिस्ट्रिक्शन येऊ शकते, ह्या गोष्टी आपण समजावलं पाहिजे. पालक म्हणून किंवा मित्र म्हणून किंवा आपण एखाद्याचा मोठा भाऊ म्हणून काहीतरी समजवायचं हे आपलं कर्तव्य बनते. काय फक्त एवढंच नाही की हा तुला हे करायचं आहे, नाही तुला हेच करायचंय, तुला सायन्सच करायचं आहे, तुला कॉमर्स करायचं आहे, याला संवाद म्हणत नाही, त्याला तुम्ही ते लादणं म्हणताय त्याच्यावर. काय त्याच्यामुळे नंतर मग 11वी 12वी वर्ग काय हा करायचं उगाच आता करायचं म्हणून करायला लागलोय, बघूया पुढे पण काय करायचं. मग तिथनं आपली मुलं दिशाभूल होतात. काय त्याच्यामुळे घरच्यांचा रोल हा मुलांच्या करिअर मध्ये एकदम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे काय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली सोशल मीडिया. सोशल मीडिया म्हणजे काय, तुम्ही युट्यूबवर बघताय, इंस्टाग्रामवर बघताय, तर काय म्हणतो एखादं रील बघितलं, हा ट्रेडिंग करा, एका दिवसात एवढं कमवा, एका दिवसात ह्या कमवा त्या कमवा, मी गाडी घेतली. दुसरा काय म्हणतोय कोडिंग करा, दुसरा मग ऑफिस मधला व्हिडिओ दाखवतोय मी किती पैसे कमवतोय, किती पैसे कमवत नाही. दुसरा उठतोय आणि म्हणतोय बिझनेस करा, बिझनेस मध्ये पैसा हाय, नोकरी 9 ते 5 काय करते तुम्ही. ह्या गोष्टी आपण कसं 10वी पास आउट झाला, आपल्याला काही काम नसते आणि घरातले काय म्हणतात MSCIT कर, पोरग जाते टिबिक करते, मग येते इंस्टाग्राम बघते, अरे ट्रेडिंग, म्हणलं दुसरी रील बघते, लगेच कोडिंग. मग काय पोरग्याला वाटते, अरे वा एक कोडिंग काय, मी 11वी 12वी करून काय करणार आहे, मी ट्रेडिंग करतो. इव्हन मला पण वाटायचं, काय 10वी झाल्यानंतर मला पण वाटायचं रील बघून इंस्टावरची किंवा युट्यूबवर बघून की मी पण ट्रेडिंग करायला पाहिजे, मी पण लवकरात लवकर पैसे कमवायला पाहिजे. कारण प्रत्येक मुलगाला काय वाटते, आपण लवकरात लवकर पैसे कसं कमवू, स्वतःचा खर्च कसं भागवायचा प्रयत्न करू, हे प्रत्येक मुलग्याला वाटते. काय त्याच्यामुळे ह्या गोष्टी इन्फ्लुएन्स करतात सोशल मीडिया. त्याच्यामुळे सोशल मीडियाचं जास्त न बघता आपण कुठल्या तरी एखाद्या आपल्या गुरुवर्यांचं सहकार्य घेऊन, किंवा आपल्या मोठे भाऊ आहेत, मोठी बहीण आहे, त्यांचं काय वाटतं जे खरं त्या फील्डमध्ये गेल्यात, जर तुम्हाला एखाद्या मेडिकल फील्डमध्ये जायच्यात, जर खरं कोणतरी आता जे मेडिकल रिलेटेड आहेत त्यांना विचारायचं की काय काय असतं, ह्याच्यानंतर काय करू शकतो, ह्याच्यानंतर काय करू शकतोय. कसं आहे 10वी नंतर तुम्ही कुणाला पण विचारला हायऱ्या गैऱ्याला, तर ते पण तुम्हाला ज्ञान देते. काय असं कर रे, तसं कर रे, मी तुला सांगतो ना, कॉलर टाईट करून आणि सांगतात काय असं कर या कर. तर कुणाचं पण हायऱ्या गैऱ्यांचं ऐकू नकोसा. तुम्हाला अथॉरिटी कुणाची आहे, ज्यानं खरोखर ते जो खरोखर 10वी 12वीतनं गेलाय, किंवा जो खरोखर 12वी नंतर काहीतरी चांगलं करायला लागलाय, किंवा ती स्वप्न मोठे आहेत, अशा लोकांशी तुम्ही चर्चा करा, संवाद करा, ते तुम्हाला खरोखर गायडन्स करतील. काय नाही तुम्ही उठलं सुटलं कुणाला विचारता, जो 10वी पास नाही त्याला पण विचार दिसा, जो 12वी पास नाही, ज्यानं आयुष्यात काही केलं नाही त्याला विचारते सवय तुम्ही की मी काय करू, मग तो सांगतोय हे कर, मग दुसरा सांगतोय हे कर, दुसरा सांगतोय ते कर. कसं आहे मित्रांनो, प्रत्येकाच्या लाईफचं सिच्युएशन वेगळं असतात, प्रत्येकाचा IQ वेगळा असतो, प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असतो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींना इन्फ्लुएन्स कधीच होऊ नको. तुम्हाला जे करायचं आहे त्याबद्दल तुम्ही माहिती मिळवा. तुम्हाला आता एखाद्या गोष्टीत कॉमर्स मध्ये करायचंय किंवा BCom करायचं, तुम्हाला CA व्हायचंय, तर त्या गोष्टीत तुम्ही काय करा, ठीक आहे ह्या गोष्टी केल्यानंतर मला कुठल्या एक्झाम द्यावं लागणार आहेत, कुठला सोर्स मला पाहिजे, ह्या गोष्टींची तुम्ही माहिती घ्या. काय नाही तर उठलं सुटलं ज्ञान देणारी माझ्यासारखी भरपूर आहेत. काय मी हाय, भरपूर गोष्टी आहेत. तुम्हाला आता 10वी नंतर काही काम नसते, त्याच्यामुळे भरपूर लोक ज्ञान द्यायला तुम्हाला बसल्यात. काय आणि कसं आहे प्रत्येकजण वेगवेगळा सांगते, त्याच्यामुळे आपल्या मनाला काय कुठली गोष्ट कधी ट्रिगर होईल सांगता येत नाही, आणि कुठली गोष्ट ट्रिगर झाली आपला पूर्ण डिसिजन चेंज करू शकेल हे पण सांगता येत नाही. काय आपल्याला म्हणजे सल्ला कुणाकडनं घ्यायचा हे तुम्हाला आधी कळलं पाहिजे. काय तर मित्रांनो, मी शेवटी जाता एवढंच सांगेल, तुम्ही कुठला पण स्ट्रीम निवडा, डिप्लोमा निवडा, कुठला बी कॉमर्स निवडा, सायन्स निवडा, आर्ट्स निवडा, तुम्ही बिझनेस क्षेत्रात घुसा, काय पण करा, फक्त 10वी ही एकच परीक्षा नाही. कुणाला आता कमी मार्क पडला असेल, कुणाला जास्त मार्क पडला असेल, खरं 10वी हा एकच डिसिजन नाही की तुम्ही कुठला स्ट्रीम घेणार, त्याच्यावर काही तुमचं आयुष्य ठरत नाही. जरी तुमचं चुकीचा डिसिजन झाला किंवा तुम्हाला जी आवडती फील्ड मिळाली नाही, तर तुम्ही पुढे पण चांगलं करू शकता. फक्त एकाच
त्याच्यावर राहून नव्हता की मला कमी मार्क पडल्यात, मला जास्त मार्क पडल्यात. ह्या गोष्टी आयुष्यात जास्त प्रॅक्टिकल रित्या कामाला येत नाहीत. प्रॅक्टिकल रित्या कामाला येते तुमचं स्किल कामाला येते. त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही भर द्या. मी अजूनपर्यंत तुम्हाला सांगतोय स्किल हे आयुष्यात तुम्हाला. तर मित्रांनो, शेवटी मी एवढंच सांगतो की स्किल ही एकच गोष्ट आहे. कुठल्या पण क्षेत्रात जावा तुम्ही, हे फक्त 10वी 11वी 12वी हे काय सिंपल आहे, तुम्हाला फक्त ते करायचंच आहे. फक्त स्किल ही एखादी गोष्ट आहे. तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात जावा, इव्हन ऍग्रिकल्चर मध्ये जावा किंवा कुठल्या मोठ्याल्या मोठ्या गोष्टीत जावा किंवा छोट्याल्या छोट्या गोष्टीत जावा, स्किल ही एकच गोष्ट आहे ती तुम्हाला जीवन जगायला शिकवते आणि चांगल्या रीतीने जीवन जगवायला शिकवते. ही स्किल आहे. काय बाकी ज्ञान ह्या गोष्टी सगळ्या आहेत, त्या लागतात प्रत्येकाला. या बेसिक गोष्टी लागतातच त्या गोष्टीला, ज्या गोष्टी तुम्ही जाणार. एवढंच सांगतो कसं आहे, मी पण तुमच्या एज पेक्षा 4-5 वर्षांनी मोठ्या. मी थोडं अनुभव जे मी अनुभव केलात ते तुम्हाला मी सांगायला लागलोय. त्याच्यामुळे तुम्हाला पटलं तरच आहे का, असं काय नाही मी सांगतोय ते सगळं बरोबर आहे, तुमचे आई वडील सांगतात ते चुकीचं आहे किंवा तेच सांगतात ते बरोबर आहे, असं काय नाही. मी सांगायला लागलो, मी माझा पर्स्पेक्टिव्ह ठेवायला लागलोय तुमच्या समोर. जर तुम्हाला पटलं तर घ्या, असं काय नाही मी सांगतोय ते सगळंच बरोबर आहे. चुकीचं पण असू शकते, त्याच्यामुळे असं काय नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी पटतात, त्याच्यामुळे काय विषय नाही. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह किंवा थोडा जरी आवडला असेल तर 100% लाईक करा. आणि तुमचा मित्र कुठला 10वी झाला असेल किंवा त्याच्या मनात कन्फ्युजन असेल की आता मी काय करू 10वी नंतर किंवा कुठली स्ट्रीम घेऊ, तर 100% हा व्हिडिओ त्याला शेअर करा. अडचणी असतील तुम्हाला तर 100% कमेंट मध्ये टाकायला विसरू नको. आम्ही 100% त्याला रिस्पॉन्स करू. तर आजच्यासाठी एवढंच. अशाच प्रॅक्टिकल आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी 100% आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया. काय विषय नाही. धन्यवाद.